कामाला वाव देऊ नका, बलात्कार घडणार नाही. क्रोधाला वाव देऊ नका, खून घडणार नाही. लोभाला वाव देऊ नका, दुश्मन वाढणार नाही. आणि अहंकाराला वाव देऊ नका, तुम्ही बर्बाद होणार. कामाला आकडा, रोज उठून बलात्कार, रोज उठून बलात्कार. पण त्या बलात्काराची अशी गंमत झाली सध्या, मला वयच नाही, कुणावरही बलात्कार कवाय बी. याला एकमेव कारण, माणसं विषयाच्या आहारी गेली. एका हाताने टाळी वाजल का? मुरी सुद्धा मूर्खच ना. काही काही पुरी ते इतक्या निर्लज्ज आहेत, ती काय सांगते माहिती की ती पोरगी, आता 9वीची पोरगी म्हणजे किती वर्षाची? 15. 9वीची म्हणजे 15ची. तिला अक्कल नाही, तिला काही कळत नाही. हे एवढ एवढ यांना कळत, तिला कळलं नका. बरोबर, याचा अर्थ काय रे? क्वार्टर घ्या, कळत नाही. लहान पोरं, याचा अर्थ काय? क्वार्टर. याचा अर्थ काय रे? गेली पडून घ्या. पोरांना मागच्या आठवड्यात मेलेली नटी कोणती रे? लहान आली पोरं कोणती? कोणती रे? अरे नटी कोणती मेलेली मागच्या आठवड्यातली? श्रीदेवी. कशाने मेली रे? दारू पिऊन. घ्या. कायदा म्हणतोय अटॅक घेऊन, हे म्हणतात आता हुशार कोणी? आपल्यापेक्षा हुशार आहे की नाही? ती 15 वर्षाची पोरगी, टोळगी 9वीची, ती म्हणते त्याने मला लग्नाची आमिष दाखवली, माझ्यावर वारंवार बलात्कार केला. वारंवार कुठं बलात्कार करतो? शब्द कुठून बलात्कार केला घडतो? वारंवार बलात्कार केला. मला इथं नेले, थोबाड फोडून टाकलं पाहिजे पोरीचं, दात घशात घातले पाहिजे, तिला परत कधीच दात फुटले नाही पाहिजे. कामाला आकडा, याचं तुमचं मत काय? पोलीस खातं चांगलं आहे. 3-3 वाजता गाडी पेट्रोलिंगला हिंडते, तेव्हा चोर सापडतात. चोरांकडे काय सापडतं? कटवणी, घोडा. काय बोलायचं मला? आपले दिवस बोगसच गेले. घोडा घोडा, नायलनची दोरी. आणि याला सगळे 3-3 वाजेपर्यंत पोरं हिंडतात. याला आईबाप जबाबदार आहे. तुमचं काय मत आहे? प्रत्येक बापानं आणि चोऱ्या करणारी मंडळी ध्यानात ठेवा, लई दिवस चालत नाही. एखाद दिवशी तुम्ही पंप लुटला तो तुम्हाला पचल, एका दिवशी बंगल्यावर दरोडा टाकला तेही तुम्हाला पचल, एका दिवशी तुम्ही मोटरसायकली चोरल्या तेही तुम्हाला पचल, एका दिवशी तुम्ही बंगला लुटला तेही पचेल. पण कायदा पहिल्यापेक्षा कडक झाला आहे आणि 80% जनता सध्या कॅमेऱ्यात आहे. गाठ जर पडली ना, गाठ जाशील सायकल चोराया, गोकांडी बसल पिकअप, आणि मागची पुढची निघल. चोरी करून कशाला जाता? गाड्या पुसाना. गाड्या लाकडातला किडा जर जिवंत आहे, दगडा खालचा बेडूक जर जिवंत आहे, गाळातला बेडूक जर जिवंत आहे आणि दगडा खालचा खेकडा जर जिवंत आहे, तर कोटी रुपयाचं शरीर मिळालेला माणूस का जगू शकत नाही? आता एक परीक्षा संपलेली पोरं कामं करा. कितीला आहे तू? 7वीला आहे का? सेमीला आहे तू? इंग्लिश मिडियमला आहे का? बापाच्या बायको टिंबटिंबा म्हणतात. ती लहान आले काही सुईचे नाहीत मला. एका पोराला गुरुजीने प्रश्न विचारला, 52 गावांची नावं सांग. ते काढतो म्हणलं 40 गावां बारामती. गुरुजी म्हणला आपलं प्रमोशन झालं, याच्या पण नाही लागत. एक पोरगारच त्याला म्हैस चारीत होतं, त्याला एका माणसाने विचारलं म्हैस दूध देते का रे? तुम्हाला देत नाही, काढावं लागत. एक पोरग शाळेतले बडबड करत होते, त्याला गुरुजीने सांगितलं, उठ, कोणा जाणार तू? कोणा जाणार? तुम्हाला कोणाचा असं काय घेणार? गुरुजी त्याला म्हणले, तो जन्मदिवस काय आहे? ते कार्ट म्हणलं गुरुवा. आणि ते कार्ट गुरुजीला म्हणलं तुमचा. गुरुजी म्हणले रेवा.
तर म्हणलं खोटं बोलत काय, रविवारी सुट्टी राहते. हे फटकावलेच पाहिजे. कामाला आकडा, बलात्कार घडणार नाही. क्रोधाला आकडा, रागाला आकडा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही, पण त्याची फळं फार वाईट आहे. आणि मला सांगा, आरोपीला केलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप होत नाही? पण ती वेळ येऊन जाते. काय मित्र तुम्हाला 2-4, 5, 3, 9, 3 लाव, त्याला घोडा लाव, तू परगडी मोडल ना. 2-3 बेवडे रस्त्याने चालले, लांब ट्रकवाला आला. आता येणारा एक मोटरसायकलवर होती, यांनी त्याला हरण वाजवलं म्हणून यांनी गच्ची धरली त्याची. का वाजवला हरणे? उतरली बापाची अवलाद. भाद्रपती गोळ्याला धरले. तो लांब गाडीवाला कच्चा नव्हता, टामीच घेऊन होता. गुड घेतूनच काढले तिने. यांची उतरले म्हणजे गुड घेच नाही. नंगाटाला नंगाट कधीतरी भेटत. उगाच आपली 1500 पेलो म्हणजे आपण काय राष्ट्रपती झालो. कॉलेजला चालला तू म्हणजे म्हातारीची टिंगल करतो एसटीत, म्हणजे म्हाताऱ्याचा कार्यक्रम आहे म्हणून तू ये. एवढे ते बापाला म्हणते काय केलं माझ्यासाठी. बापाने केलं ते सांगायला. नवीचं क्वार्टर आणतंय असं एवढे टाईट पाहते बापा कधी. आणि ते बापालाच म्हणते तुझं कमी, तुझ्यातून माझ्या तेवढा फरक कसा. बाप म्हणला मी म्हणतोय बाबा आज आहे महत्वाचं असेल तर 1 स्टार, त्याच्यापेक्षा महत्वाचा 2 स्टार, त्याच्याबरोबर पळूनच जायचं 3 स्टार. आणि सांगा बसलेले माणसं आता हा विनोद आहे का? राग आकळा, देव अहंकार आकळा. आता हे लग्न न झालेले जे पोर आहेत, तुम्ही आता नवरदेव नाही म्हणा, तो विषय जवळजवळ तुम्ही सोडूनच द्या. तुम्ही आता असाच मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवा, नाही झोपानी फोटोचा मुका घ्या. बायका नाही तुम्हाला. कशा बायका मिळतील? थोडाला स्वभावासाठी तुमचे गोळे खाऊन 8 डॉक्टरवर आले, तुमची क्वार्टरी 3 लाख पेमेंट आहे तिला. ठीक आहे, 12वी पास होता शिल्लक झाली, सिक्युरिटी आहे तिला, लाल दिवा आहे, तिला 90% मार्क आहे, तिला 95% पोरगा नको का? तुमच्यापैकी कोण ना 95 येतो? वॉटवर कर बरं, एका मिनिटात बाईक देतो मी तुला. मला खाली उतरून शोधवतो नको, लगेच बाईक घे. आता तुझी 48 अगरबत्ती कुठं लायतो? बाईक नाही तुम्हाला. आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय, मामाची मामीची पूजा करणे. मामा तुमचा पांडुरंग. त्या मामाला मुलगी आहे नाही? मिळाला तुझ्या मामाला आहे का? मामाला मुलगी आहे का? नाही. तू झाला गोसाई. तुझ्या मामाला नाही? तुझ्या मामाला तुझ्या मामाला आहे का मुलगी? नाही. तुझ्या रे किती आहे? एकच आहे का? आणि तुला भाऊ किती आहे? एकटाच आहे का तू? एकटाच आहे. कल्याण या मामाला नाही, मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा हिंडतोय, आता काय करायचं?